आपल्याला माहीत असेल की दीपाली खंडारे ही महिला भाजली आहे 51%. सध्याच्या परिस्थितीमध्ये ती बोलत नाही, काही नाही, वगैरे वगैरे. आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते यांनी रात्री 1 वाजता मला फोन केला की तात्काळ मेन हॉस्पिटलमध्ये जाऊन ही बाईच्या काय परिस्थिती आहे आणि काय झालेलं आहे याची तात्काळ चौकशी करून मला सांगावा. तर मी आमचे अकोल्याचे डीन यांच्यासोबत आत्ताच तुमच्यासोबत पाहून आलो. सध्याच्या परिस्थितीमध्ये ती बाई काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, ती डिलेमामध्ये आहे. आता नेमकं काय घडलेलं आहे, जोपर्यंत ही महिला स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत या निकषावर आपण काही पोचू शकत नाही असं मला वाटते. आणि हीच परिस्थिती आता आम्ही अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक साहेबांना भेटणार आहे आणि ह्यामध्ये जर काही गैर झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हाही निवेदन आम्ही देणार आहे. आणि सखोल चौकशी त्या बाईसोबत काय झालं, कसं झालं, कुठं झालं, यामागे कोणाचा हात आहे काय किंवा ॲक्सिडेंटल झाला आहे का, हे पोलीस विभाग तत्परपणे चौकशी करतच आहे. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. पुन्हा आम्ही आता सर्व माझ्यासोबत आमचे जिल्हा प्रमुख अश्विनजी नवले, पांडे गुरुजी, उषाताई विरक, शहर प्रमुख गायकवाड, अतुलजी एडणे सर्वच आहेत. आम्ही याचा पाठपुरावा करून एक कर्तव्यदक्ष कॉमन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना आम्ही ह्या मेन हॉस्पिटलच्या आणि पोलीस विभागाच्या अहवाल त्यांना दुपारपर्यंत सादर करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.